वेलकम टू ऑल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल की आपल्या बॉम्बे उच्च न्यायालयाचा म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचा तुम्हाला माहित असेल की आपल्या उच्च न्यायालयाचं नाव हे अजूनही बॉम्बे उच्च न्यायालय आहे चा एक निकाल आला आणि ज्यामध्ये 12 जे मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटामधील आरोपी होते त्यांना दोषमुक्त केलं. आता साहजिक आहे तुम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का मिळाला असेल की सर की कसे काय दोषमुक्त होऊ शकते, ते पण ज्या बॉम्बस्फोटमध्ये ज्या सिरियल बॉम्बस्फोटमध्ये 180 पेक्षा जास्त लोकांचं निधन झालं, मृत्यू झाला, त्यामध्ये आरोपी दोषमुक्त कसे काय होऊ शकते. तर त्याची आपण इथं चिकित्सा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत काही मिनिटांमध्ये की नेमकं चूक काय झाली, काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे. आणि आताच जेव्हा मी व्हिडिओ हा रेकॉर्ड करत आहोत तर सुप्रीम कोर्टानं या बॉम्बे उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्टे सुद्धा दिलेला आहे. पण स्टे देताना सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ठीक आहे, आम्ही निर्णयावर स्टे देतो, परंतु जे आरोपी दोषमुक्त झाले किंवा जे जेलमधून सुटले, काही अमरावतीला होते, काही नागपूरला होते, काही मुंबईला होते, ज्यांना तुम्ही सोडलं त्यांना परत घेतल्या जाणार नाही. त्यामुळे तुमच्या समोर अजून एक प्रश्न पडलेला असेल की सर हे असं कसं की बॉम्बस्फोट मधले आरोपी सोडले, सुप्रीम कोर्टाने स्टे लावला, तरी सुप्रीम कोर्ट म्हणते की त्यांना आतमध्ये घेऊ नका स्टे लावून सुद्धा. तर हे प्रश्न साहजिक आहे तुमच्या मनात पडलेले असेलच. तर त्याची चिकित्सा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मी पुन्हा एक वेळा तुम्हाला सांगतो की हा टॉपिक समजायचा असेल किंवा हा टॉपिक जर व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचा असेल तर जे ज्युडिशियल ट्रायल आहे ते व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. ज्याला आपण एव्हिडन्स ऍक्ट म्हणतो, ज्याला आपण IPC CRPC म्हणतो, ज्याच्यामध्ये बदल होऊन भारतीय न्याय संहिता आपण नव्यानं आणलेली आहे. तर बघा झालं काय, तर यामध्ये लक्षात ठेवायचं जे 12 त्याला काय म्हणतात की जे आरोपी होते, बरोबर, या 12 आरोपीला लोअर कोर्टने काय दिलं तर यांना शिक्षा दिली, जन्मठेपेची शिक्षा दिली. या 12 आरोपींना म्हणजे फाशीची शिक्षा दिली होती. पण विषय काय झाला की जेव्हा लोअर कोर्ट फाशीची शिक्षा देते तेव्हा त्याला हायकोर्ट कडून प्रूव्ह करून घ्यावं लागते किंवा हायकोर्ट कडून रेक्टिफाय करून घ्यावं लागते. असं IPCचे पण बंधन आहे आपल्याकडे आणि अपील न्यायालय म्हणून हा उच्च न्यायालयाचा अधिकार सुद्धा आहे की जर कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली असेल तर त्याला उच्च न्यायालय रेक्टिफाय करते. ही केस उच्च न्यायालयाकडे गेली आणि उच्च न्यायालयाकडे केस गेल्यानंतर एक सिद्धांत आहे ज्याला म्हणतात बर्डन ऑफ प्रूफ. ओके, ज्याला काय म्हणतात बर्डन ऑफ प्रूफ. बर्डन ऑफ प्रूफ. मग तुम्ही म्हणाल सर हे बर्डन ऑफ प्रूफ हे काय भानगड आहे हो सर, बर्डन ऑफ प्रूफ हे काय हे आहे. तर बर्डन ऑफ प्रूफचा अर्थ होतो जर सरकारनं तुम्हाला दोषी ठरवलं असेल तर सरकारचं काम आहे लक्षात ठेवायचं की त्याचे पुरावे देणे. हे तुमचं काम नाही आहे, पुरावे देणे सरकारचं काम आहे. यामध्ये 2019 मध्ये त्याला काय म्हणतात की सुप्रीम हायकोर्टामध्ये ट्रायल सुरू झालं. लक्षात ठेवायचं या बॉम्बस्फोटला 19 वर्ष झाली आहे बरं का, 19 वर्ष झाली आहे बॉम्बस्फोटला. तो निकाल आता आलेला आहे. इथं तुम्हाला एक गोष्ट समजणं गरजेची आहे की उशिरा मिळालेला न्याय किंवा उशिरानं दिलेला निकाल हा कसा प्रकारे बघा इफेक्ट पाडतो. हे जे दोषमुक्त झाले, जर तुम्ही हायकोर्टचं ते जजमेंट बरोबर वाचलं तर त्यामध्ये या बर्डन ऑफ प्रूफ अंतर्गत जे 12 लोक हे होते, या 12 लोकांनी जो कबुली जबाब दिला होता म्हणजे पोलिसांना, तर तुम्हाला माहित असेल पोलिसांसमोर तुम्ही काहीही म्हणा, एव्हिडन्स ऍक्ट नुसार ज्या सेक्शन 25 आहे आणि आपलं IPC च्या आणि CRPCच्या सेक्शन नुसार जोपर्यंत कोर्टामध्ये तुम्ही तो कबुली जबाब देत नाही तोपर्यंत तो ग्राह्य धरला जात नाही. पोलिसांनी त्यांचा कबुली जबाब घेतला, पण जेव्हा लक्षात ठेवायचा कोर्टामध्ये केस गेली त्यांनी तो कबुली जबाब काय केला, हा पलटवून टाकला किंवा त्याला उलट करून टाकला. नंबर 1. नंबर 2, जे काही एव्हिडन्सेस होते त्या एव्हिडन्सवर जे फिंगरप्रिंट पाहिजे होते किंवा जे DNA, आता त्यावेळेस DNA हा नव्हता म्हणजे आता आला तो, जे फिंगरप्रिंट पाहिजे होते ते सुद्धा पोलीस हे देऊ शकले नाही. इज दॅट क्लिअर. आणि या दृष्टीने जर बघितलं तर या 12 आरोपींविरुद्ध जो एव्हिडन्स पाहिजे होता तो तपास अधिकारी देऊ शकले नाही. त्याचं सरळ सरळ कारण आहे झालेला विलंब, तपासाला विलंब. मी तपासामध्ये त्याला काय म्हणतात की कामचतुरपणा हा शब्द वापरणार नाही, पण दिरंगाई मात्र हा शब्द वापरील. आणि आपल्या इथं ज्युडिशियल सिस्टम मध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे बरं का. ज्युडिशियल ट्रायल सिस्टमचाच एक पार्ट म्हणजे तपास आहे ना.
की जेवढं तुम्ही उशीर कराल तेवढं ती केस ढिली होत जाते. आज बघा ना, आज आपण समाजामध्ये बघतो मोठे मोठे हत्याकांड होतात, मोठे मोठे गोष्टी होतात. आपण कॅन्डल मार्च घेऊन फिरतो, आपण अमकं करतो डमकं करतो. किती दिवस? 15 दिवस. पण त्यानंतर चार्जशीट दाखल झाल्यानंतर जे ज्युडिशियल ट्रायल सुरू होते आणि त्याची जी एकदम किचकट प्रोसेस आहे, तुम्हाला माहित असेल की दिल्लीमध्ये जे निर्भया हत्याकांड झालं होतं आणि जेव्हा त्याचा अंतिम निकाल आला तेव्हा त्यातल्या 1-2 आरोपीची ना जी शिक्षा झाली होती ती शिक्षा त्या कालावधीपेक्षा कमी होती. बरोबर? कालावधीपेक्षा शिक्षा कमी होती. म्हणजे शिक्षा 3 वर्ष झाली आणि निकाल हा 10 वर्षांतर लागला. दॅट इज अ मॅटर ऑफ ज्युडिशियल ट्रायल. सेम इथं ते झालं बरं का. इथं ज्युडिशरीचं तर त्याला ऍक्च्युली 2019 मध्ये हा ट्रायल सुरू झाला. तोपर्यंत इव्हिडन्सच गोळा करत राहिले. पण ते इव्हिडन्स उशीर झाल्यामुळे त्यात तपास अधिकाऱ्यांच्या बदल्या, रिटायरमेंट एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यामुळे त्या 12 लोकांविरुद्ध जो पुरावा द्यायला पाहिजे तो देऊ शकले नाही आणि त्यामुळे हे आरोपी दोषमुक्त ठरले. त्यामुळे आणि कोर्ट असा आहे की कोर्ट फॅक्ट चेक करते, कोर्ट सेंटिमेंट चेक करत नाही. कोर्ट काही व्हॉट्सअप आणि फेसबुक बघून त्याला काय म्हणतात की निकाल देत नाही. कोर्टाचं ज्युडिशियल ट्रायल हे पूर्णपणे वेगळं असते बरं का. हे पूर्णपणे वेगळं असते. आपण तुम्हाला माहित असेल की काही दिवसाआधी पुण्याच्या पिंपरी चिंचवड प्रकरणामध्ये जे सासू सुनेचं ते जे काही ते प्रकरण होतं त्याच्यामध्ये बघितलं असेल की वकिलाने कसा स्टँड घेतला, कुठल्या प्रकारे स्टँड घेतला. आपलं असं वाटलं की बाबा आपण सेंटिमेंटनं गेलो. कोर्ट सेंटिमेंटनं चालत नाही, कोर्ट फॅक्ट्सनं चालते, कोर्ट तथ्यानं चालते. विषय कळलं ना. आतमध्ये ज्या गोष्टी होतात त्या ते सवाल जवाब आणि पुरावे आणि मीडिया ट्रायल या दोन मध्ये फरक शब्द वापरण्यापेक्षा खूप विरोधाभास असतो. सेम लक्षात ठेवायचं इथं झालं. आपली सेंटिमेंट आहे, तुमची आणि माझी सेंटिमेंट आहे, पण यामध्ये तपास यंत्रणेमार्फत जे चूक एनआयए तपास करत होती बरं का, याचा एनआयए मार्फत जे चूक झाली याचा अर्थ हा नाही होत की सर हे 12 दोषमुक्त सुटले म्हणजे बाकी काही लोकांना शिक्षा झालेली आहे, त्यात कुठेही दुमत नाही. पण विषय असा आहे की जो प्रॉपर मोरक्या हातामध्ये पकडायला पाहिजे होता तो सापडत नाही आहे. आणि बेसिकली याच गोष्टीवर हायकोर्टानं त्याला काय म्हणतात की आपले फॅक्ट्स हे तपासले आणि या 12 लोकांना काय केलं, सोडून दिलं. आणि सुप्रीम कोर्टानं जेव्हा मी लेक्चर रेकॉर्ड करत होतो त्याच्या 3 मिनिटं आधीच सुप्रीम कोर्टानं म्हटलं की नाही, ओके आपण पुन्हा याचं त्याला काय म्हणतात की हे चेक करू. आणि सुप्रीम कोर्ट पण आता काय चेक करणार, सुप्रीम कोर्ट तेच फॅक्ट चेक करणार जे कागदावर आहे. आता काही त्या रेल्वे पटरीवर जाऊन चेक नाही करणार की काय झालं होतं कसं झालं होतं. कारण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे जजमेंटल कोर्ट आहे. जजमेंटल म्हणजे जे काही कागद डोळ्यासमोर येतात त्याचं जजमेंट करून ते आपला निकाल देणार आहे. म्हणून तर सुप्रीम कोर्टानं म्हटलं की त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकू नका, ह्या 12 लोकांना जे सोडून आलेले आहे किंवा ज्यांना सोडलेलं आहे. ठीक आहे. तर या प्रकारे जर लास्ट स्टेटमेंटमध्ये जर मी तुम्हाला सांगतो म्हटलं की नेमकं मॅटर काय झालं होतं, तर मॅटर हे झालं होतं की तपास यंत्रणा व्यवस्थितपणे तथ्य देऊ शकले नाही, त्यामुळे कोर्टानं यांना बाहेर सोडलं. हे फायनल वर्डिक्ट आहे. इज दॅट क्लिअर. आणि दुसरं लूपहोल काय याच्यामध्ये, तर झालेला विलंब 19 वर्ष. किती वर्ष? 19. म्हणून तर म्हणतात ना ज्युडिशरीला काय केलं गेलं पाहिजे, मजबूत केलं गेलं पाहिजे. तर ठीक आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला मुद्दा हा कळलेला असेल की मला काय सांगायचं आहे किंवा काय बोलायचं आहे. तर ठीक आहे. तर इथं थांबू आपण. चलो, थँक्यू सो मच.